एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स, सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सिन्नर तालुक्यातील व शहरातील आशा कार्यकर्त्या तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य सेवकांना रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले। सदरचा उपक्रम हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार, डॉक्टर सुशील पवार, सिन्नर नगरपालिका दवाखान्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार, काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका समन्वयक उदय जाधव, सागर जाधव, रामनाथ सांगळे यांसह आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। आज आपल्या इथं सिन्नर शहरामध्ये जेवढे पण सर्व आशा ज्या सर्वे करत आहेत कोविड-19 संदर्भात, तर त्यासाठी आशांची काळजी घेण्यासाठी जे काही आपण आवश्यक गोष्टी असतात त्या आपल्या सिन्नर नगरपालिका दवाखाना व UPSC सिन्नर शहर यांच्यातर्फे आपण नेहमी त्यांना सर्व काही मदत पुरवतच असतो। पण आज ह्या मदतीत आणि त्यांची सुरक्षेची एक काळजी पोटी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसतर्फे इथं त्यांना आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्याचा त्यांचा आज उद्देश आहे। तर त्यासाठी आपल्याकडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री विनायक सांगळे साहेब, जिल्हा युवक अध्यक्ष दिनेश चौधरीजी आणि सिन्नर शहर काँग्रेसचे खतीब साहेब हे आपल्याला इथं आर्सेनिक अल्बमचे वाटप करणार आहेत। तरी या निमित्ताने मी सर्व आशांचे सर्वात प्रथम अभिनंदन करीत आहेत की त्यांना एका म्हणजे ह्या एवढ्या चांगल्या कामामध्ये तर सर्वात पुढे आहेत आणि उलट आम्ही त्यांच्या खूप मागे आहोत। त्या एकदम फील्डवर्क करत असताना त्यांना सर्वात जास्त त्रास होतो म्हणजे पेशंटशी, बऱ्याचदा म्हणजे पेशंटशी नाही पण बऱ्याचदा त्यांना सर्व नागरिकांशी थेट संबंध येत आहेत। यासाठी त्यांनी आम्ही जी काळजी घ्यायची त्याचे नेहमी मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी ह्या कठीण प्रसंगी एवढं चांगलं कार्य त्यांच्या हातून होत आहे। त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि दुसरं अभिनंदन आणि आभार म्हणजे जिल्हा काँग्रेसचे पण की त्यांनी आमच्या आशांचं एवढं कर्तृत्व जे काही काम करत आहेत त्यासाठी त्यांनी एवढं त्यांची दखल घेऊन त्यांना एक आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्याचे ठरवले आहे। आपल्या सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जो होमिओपॅथीच्या गोळ्या सर्व आपल्या परिचित आशा त्याचप्रमाणे सर्व ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी त्याचप्रमाणे इथल्या महिला डॉक्टर कर्मचारी सन्माननीय पवार मॅडम, डॉक्टर खैरनार साहेब, त्यानंतर गायकवाड साहेब, जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिनेशजी चौथवे, शहराध्यक्ष खतीब साहेब, रामनाथ भाऊ सांगळे, आमच्या तालुका काँग्रेस कमिटीचे समन्वय उदयजी जाधव, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सगळे इथल्या आमच्या महिला बंधू भगिनी। वास्तविक परिस्थितीत पाहिलं तर आपल्या सिन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपली रुग्णालयाची इमारत खूप सुंदर छान केलेली, परंतु आजही पूर्णत्वाकडे काम नसताना आणि खूप अपुऱ्या सुविधा त्या मानाने या ठिकाणी उपलब्ध असताना आमचे सर्व डॉक्टर कर्मचारी त्याचप्रमाणे या सगळ्या आशा वर्कर हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी करोना पेशंटला अतिशय व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते। तालुक्यामध्ये आपला करोनाचा प्रसार होऊ नये याकरता जसं वैद्यकीय सेवा देण्याचा मानस किंवा एक त्यांची सेवा देण्याची पद्धत किंवा एक उपचार करण्याची एक हमी म्हणून एक प्रकारचा डॉक्टर यांचा एक उद्दिष्ट असतं, त्याप्रमाणे तो करोनाचा प्रसार होऊ नये त्याकरिता आपल्या तालुक्यातील जनतेने किंवा आपल्या नागरिकांनी सतर्क राहण्याची जबाबदारी ही त्यांच्यापेक्षा कैक पटीने आहे। आपल्या तालुक्यामध्ये आजही 90% लोकांना त्या करोनाच्या संदर्भातलं गांभीर्य अजून येताना दिसत नाही। कारण आजही मी सिन्नर तालुक्यातील आपल्या गणेशपेठ
जेवढ्या सगळ्या बाजारपेठा, भाजी बाजार, किराणा दुकान या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग हे फारसं शेवटी शासकीय यंत्रणा ही लोकांना शिस्त लावणं इथपर्यंत आहे, परंतु शिस्त लावून घेण्याची जबाबदारी ही निश्चितपणे आपल्या नागरिकांची. आणि आपण जर कोणी एखादा त्याच्यात बाधित झालो तर आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातेवाईकांमध्ये 100% त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, अजून येता जो काळ महिना, 2 महिने, 3 महिन्याचा काळ तो अतिशय गांभीर्यपूर्वक घेण्याचा आहे. तो गांभीर्यपूर्वक घ्यावा. आणि परत एकदा मी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस कमिटी संबंध आमच्या काँग्रेस पक्षातर्फे निश्चितपणे जाहीरपणे हे आपल्या वैद्यकीय यंत्रणेचे आभारही व्यक्त करतो आणि त्यांचा अभिनंदनही मन भरून करतो.